नोकरीचा आमिष दाखवून 2 मुलींवर अत्याचार करणाऱ्या प्रफुल्ल लोढावर गुन्हा दाखल झाला। प्रफुल्ल लोढा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। मुलींवर अत्याचार करून फोटो असल्याची धमकी देत खंडणी देखील उकळण्याचा प्रयत्न केला होता। दोन्ही मुलींच्या तक्रारीवरून साकीनाका आणि MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पीडित अल्पवयीन असल्याने लोढांवर पॉक्सो अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान प्रफुल्ल लोढा कोण आहेत पाहूया। खडसेंच्या दाव्यानुसार प्रफुल्ल लोढा हे गिरीश महाजनांचे निकटवर्तीय आहेत। याआधी प्रफुल्ल लोढा यांनी महाजनांवर गंभीर आरोप केल्याचा दावाही खडसे यांनी केला। प्रफुल्ल लोढांना लोकसभा निवडणूक 2024 मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देखील देण्यात आली होती। मात्र अवघ्या 5 दिवसातच लोढा यांच्याकडून निवडणुकीतून माघार घेण्यात आली। महाजनांनी प्रफुल्ल लोढांना भाजपात प्रवेश दिला होता असा आरोप देखील खडसेंचा आहे। नोकरीचा आमिष दाखवून 2 मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रफुल्ल लोढावर गुन्हा दाखल आहे। तर आरोपानंतर प्रफुल्ल लोढा सध्या न्यायालयीन कोठडीत। मुलींवर अत्याचार करून फोटो असल्याची धमकी देत खंडणी देखील उकळल्याचा आरोप आहे। 2 मुलींच्या तक्रारींवरून साकीनाका आणि MIDC पोलिसात गुन्हा दाखल आहे।